नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच ठिकाणी कारवाई करणाऱ्या पुण्यातील वाहतूक पोलिसांना दणका. वाहतूक शाखेतील 3 पोलीस निलंबित. मुंबईतल्या कोळीवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची कामं देखील हाती घेणार. पहिल्या टप्प्यात बोरिवली इथल्या कोळीवाड्यातील रस्त्यांचं डांबरीकरण केलं जाणार. पश्चिम रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन. आवश्यक परवानग्यांची पश्चिम रेल्वेला प्रतीक्षा. एसटीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या लालपरीला चांगली पसंती. 31 विभागात मिळून तब्बल 1,500 नवीन एसटीच्या ताफ्यात दाखल. ऐन जून महिन्यात उपराजधानी नागपूरचं तापमान पोहोचलं 43 अंशांवर. उन्हाच्या चटक्यांनी नागपूरकर हैराण. आणि अंबरनाथ तालुक्यात आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या पुलाची मोठी दुरवस्था. पुलाचे संरक्षण कठडे तुटले तर काही लोखंडी रेलिंग वाकल्या. मनसेसोबतच्या युतीबाबत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलंय. मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेना, उबाठा आणि मनसे नेत्यांची एक लग्न समारंभात भेट झाली. दादरमधील लग्न समारंभात सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांनी हस्तांदोलन केलं. उबाठा मनसे युतीच्या चर्चेदरम्यानची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील यात वेगळं काय? आधी वेगळे झाले होते, आता पुन्हा एकत्र येतील. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र महायुतीलाच यश मिळेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. खुर्चीची धुरा कोण सांभाळेल याबद्दल जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या सुरू असलेल्या चर्चा या फक्त चर्चाच असतील. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय. तर महाराष्ट्राची जनता महायुतीला आणखी प्रभावी मदत करणार असल्याचंही ते म्हटलं. सरकारसोबत जाणार असल्याची पोस्ट डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांनी केलेली आहे. तर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना का वगळलं? महाराष्ट्राची मतदार यादी एवढी फुगली कशी? मतदार संख्येपेक्षा अधिक मतदान झालं कसं? असे सवाल विचारत अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. बारामतीच्या गोविंद बागेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांनी बैठक घेतली आहे. निवडणुकीसंदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्ते म्हटले. मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार अजित पवारांसोबत जातात की चंद्रराव तावरेंसोबत जातात किंवा स्वतंत्र पॅनल उभं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच असल्याचं वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलंय. तर महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अजित पवारांचा एकट्याचा नसल्याचंही ते म्हटलंय. राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. वाघ्या कुत्र्यावरून वाद सुरू आहे. देशातील हवा बदलली पाहिजे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. लोकशाहीत जनता ही बाप असते असं म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री नितेश राणेंचा समाचार घेतला. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या तिघांचे मताधिक्य एकत्र केलं तरी मी निवडून आलेल्या मतापर्यंत पोहोचू शकत नाही. हा जनतेनं दिलेला आशीर्वाद असतो, त्यामुळे जनता ही मायबाप असते असं ओमराजे निंबाळकर म्हटलं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानसेवेचा उद्या शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मावळवासियांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्या फॅमिलीच्या फोटोची भव्य फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. आजच्या काळात तंत्रज्ञान 6 महिन्यात कालबाह्य होतं आणि त्यामुळे सातत्यानं नाविन्य गरजेचं आहे आणि जॉन डियर ही गरज पूर्ण करत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त महिलेशी संवाद साधताना संबंधित महिलेला अश्रू अनावर झाले. या महिलेनं आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी तातडीची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
बीडच्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथे आंतरराष्ट्रीय कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली। पंकजा मुंडेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली। वरिष्ठांकडून नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच ठिकाणी वाहन चालकांवर घोळक्यानं कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी पाहणी आणि अहवालानंतर प्रभारी पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांनी कारवाई केली। सध्या मुंबईत रस्त्यांची कामं सुरू असून आता कोळीवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची कामं देखील हातात घेण्यात येत असून यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात बोरिवली येथील कोळीवाड्यातील रस्त्यांचं डांबरीकरण केलं जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण पद्धती ही किचकट होण्यापेक्षा सोपी व्हावी यासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयातील प्राध्यापकांनी पुढाकार घेतलाय। हसत खेळत मन रमवत अभ्यास व्हावा आणि त्यातून ज्ञानाचे आदान प्रदान व्हावं यासाठी केईएम रुग्णालयाच्या औषध विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा मोरे यांनी काही खेळ स्वतः विकसित केलेले आहेत। एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये सारस्वतांचा मेळा भरणार आहे। आगामी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार असल्याची घोषणा रविवारी झाली। साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला शताब्दीच्या उंबरठ्यावरील ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला। म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील 53 अनिवासी भूखंडांची ई-लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे। या प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते वांद्रे पूर्व येथील मुख्यालयामध्ये गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला। महापालिकेकडून गेल्या 2.5 महिन्यात गणेश मूर्तिकारांना 630 मेट्रिक टन शाडू मातीचं वाटप करण्यात आलं। शाडू मातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। म्हाडाच्या लेआउटमधील पुनर्विकसित वसाहतींमधील इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफीसाठी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरता राबवण्यात आलेल्या 2 वेगवेगळ्या अभय योजनांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या मुदतवाढीचा लाभ 80 गृहनिर्माण संस्थांना मिळणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेन। तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी माझे आजही चांगले संबंध आहेत, त्यांचे आजही मला फोन येतात, असा खळबळजनक दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केलाय। संजय राठोड यांच्या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। दरम्यान मंत्रिमंडळाचे प्रगती पुस्तक काढलं आणि त्यात संजय राठोड नापास, पण मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाहीत, मग मी नापास कसा झालो असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बंजारा समाजाच्या बैठकीत राठोड यांनी बंजारा भाषेत हे वक्तव्य केलंय। दरम्यान भर सभेत केलेल्या वक्तव्यानंतर मी असं काही बोललोच नाही असा घुमजाव संजय राठोड यांनी केला। एकूणच संजय राठोड यांच्या या खळबळजनक वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। उसको आपल्या पुस्तिका प्रगती पुस्तक काढायच्यामध्ये मंत्रिमंडळ विरोध होतो आणि तो प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास करण्याची मोको सारा परीक्षा करे दिनो कोणी आणि रिझल्ट तपासले कोणी मार पेपर आणि नापास किती आहो बदल एकनाथ शिंदे को बा संजय राठोड नापास होऊ शकत नाही, नाही तर तुम्हाला नापास करा म्हणलं जो बोले जाऊ आता कुणी म्हणत नाही, म्हणजे मला मोनकोची माई मग उद्धव ठाकरे साहेब सोबत आपले असे संबंध बतायचे कोण आवश्यक उद्धव ठाकरेंचा मला अजून सुद्धा फोन येतो असं सांगितलेलं आहे। काय ते 1 मिनिट आम्हाला किस्सा सांगावं। असं अजिबात मी सांगितलेलं नाही आहे। मी म्हटलेलं आहे की बा सर्व राजकीय नेते महाराष्ट्रातले हे सन्माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे असतील किंवा शिवसेना उबाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सर्व राजकीय पक्षाचे मतं जरी वेगवेगळे असले तरी मनभेद मात्र कोणाचे नाही आहे। तशा पद्धतीचे संबंध सर्वांनी ठेवलं पाहिजे, ही भूमिका मी आजच्या या समाज बैठकीत मांडली। यंदाच्या बकरी ईद निमित्त हाजी अली दर्ग्याला 5 लाखांहून अधिक लोकांनी झियारतसाठी भेट दिली। दरम्यान हाजी अली दर्गा परिसर 78 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होता।